मित्रांनो, खाने का शौकीन ह्या चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत। मित्रांनो, आज पुन्हा आपण पोहोचलोय संगमेर बस स्टँडच्या अगदी समोरच्या रोडला। ह्या रोडला नवीन नगर रोड ह्या नावाने ओळखलं जातं आणि ह्याच रोडला भरपूर असे हॉस्पिटल्स आहे, सरकारी ऑफिसेस आहे, बँकिंग सेक्टर आहे। अशा ह्या बस स्टँडच्या समोरच्या नवीन नगर रोडला ताईनी साई ओशो या नावाने नाश्ता सेंटर ओपन केलेला आहे। तर अशा या आपल्या महाराष्ट्रीयन महिलाला थोडंसं माझ्याकडून पण सपोर्ट भेटावा आणि त्यांचा बिझनेस वाढावा या हेतूने यांचा आज आपण व्हिडिओ करत आहे। आणि ताई तसं सगळ्या घरगुती स्टाईलनी हे नाश्त्याचे आयटम बनवत असतात, पोहे, उपमा, साबुदाणा खिचडी, थालीपीठ वगैरे, आणि अगदी स्वस्त, म्हणजे संगमेरमध्ये याच्यापेक्षा स्वस्त नाश्त्याचा आयटम हे कुठंच नाही। अशा ह्या ठिकाणी आज आपण आलो आहोत। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया ताई कसे कसे आयटम इथं फ्रेश बनवते आणि फ्रेश खाऊ घालते। काय नाव ताई आपलं? आरती दुधाने। काय काय बनवतो आपण इथं? पोहे, उपमा, खिचडी, साबुदाणा, इडली, थालीपीठ। एकदा आपण हे ना हे आयटम बघूया। याच्यात काय ताई? याच्यात उपमा आहे। उपमा, ओके। आणि इकडं साबुदाणा खिचडी। साबुदाणा खिचडी, ओके। इकडं पोहे, ओके। आणि याच्यात काय? इडली आहे। याच्यात इडली, ओके। अच्छा, याच्यासोबत काय असतं? सांबार, चटणी वगैरे? खोबऱ्याची चटणी असते। खोबरा चटणी, अच्छा। आणि इकडं काय? ही सेव, ती शेव आपण पोह्यावर टाकतो, पोह्यावर वगैरे। असं सांबार वगैरे हा प्रकार नाही ना? नाही। काय कितीला असतो तुमचा थालीपीठ, आप्पे, उपमा? थालीपीठ 15, आप्पे 15 आणि पोहे, उपमा 20-20 रुपये। काय बनणार आहे तिकडं? आता जसं कस्टमर येतं ना तसं गरम गरम। संपलं का बनवत राहता? संपलं का बनवायचं। अच्छा, म्हणजे फ्रेश असतं। थोडं बनवतो, बनवून नाही ठेवत। ओके, तर चला, नाही ना चालत, थंड होतो। आणि या वस्तू अशा आहे की गरमच चांगल्या। आता काय बनतंय ताई? आप्पे। ताई, ही अशी नाश्त्याला सुरुवात करावी किंवा नाश्त्याचा स्टॉल टाकावा, कसं आलं डोक्यात? असं ठरवलं की आपल्याला जे येतं ते करायचं, घरगुती आपण जे करतो। अच्छा। आणि मग ते भांडे बी घरचे सारखेच आणले, जास्त मोठे नाही आणले, म्हणजे आपली ओळख असते ना त्याची संग। हळूहळू मग आता भीती नाही वाटत, करतं। आधी भांडवल वगैरे होतं का काही? आधी भांडवल आपल्या घरातूनच। अच्छा, म्हणजे काय असं नातेवाईक वगैरे कोणी मदत वगैरे काही? नाही, आपलेच पैसे होते, त्याच्यातून थोडं मग जे पैसे येतात तेच पुढं वाढवायचं अजून। जसं जसं येतील तसं वाढवायचं। अच्छा, हे बेटर कसलं असतं आप्पेसाठी हो? रवा, दही, चटणी, कांदा, जिरे, मोहरी तळून घ्यायचं, कांदा वगैरे, आणि मग याच्यात कालवायचं, मीठ। हे घरूनच रेडी होतं का? घरूनच रेडी करून आणते। त्याला भिजायला वेळ लागतो ना? वेळ लागतो। जेवढा आपण रवा घेऊ तेवढंच दही घ्यायचं, जसं 2 वाट्या रवा तर 2 वाट्या दही असं। मग दिवसाची सुरुवात कशी होते? सकाळी किती वाजता? 4:30 वाजेपर्यंत उठते। ओके, त्याच्यानंतर काय करता मग? 5-5:30 पर्यंत रेडी होतं घरचं, मग इथं यायचं 6:30ला 7ला। अच्छा, मग कस्टमर चालू होतं, मग इथं तयार करायचं, तोपर्यंत ते संपत। अच्छा, म्हणजे पहाटे 4 नंतर तुमचं काम चालू होऊन जातं? चालूच होतं। आणि आता किती वाजेपर्यंत चालणार आहे इथं? हे 11 वाजेपर्यंत। 11। मग त्याच्यानंतर काय करतात मग? टिफिन करते, घरी टिफिन आहे। अच्छा, टिफिन पण आहे का? मेस चालवतो घरी? मेस। तर ते कसे, म्हणजे डबे पोच करता का काय? पोच करतो, मी स्वयंपाक बनवते। मेनू मध्ये काय असतं टिफिनच्या तुमच्या? वरण भात, 2 भाज्या आणि 4 चपात्या असतात। अच्छा, आणि भाज्या रोज चेंज होता का? दोन्ही टाइम चेंज होतात। ओके, रिपीट नाही होत। हा, तर ते काय डायरेक्ट म्हणजे डबे खायला येतात का पोचच करतात? पोच करतात सगळे। असे ये ना साहेब लोक बँकेतले, मग त्यांना नेऊन द्यावं लागतं, आणि अकॅडमीच्या मुलांचे तास असतात त्यांना तिथं नेऊन द्यावं लागतं। तसं एक कोणाला डबा पाहिजे असेल तर ते कितीचा? अचानक जरी मागितलं तरी तेवढ्यालाच। आणि किती पैसे? काय? 50 रुपये। 50 रुपयामध्ये एका टायमिंगचं? एका टायमिंग। आणि मेस लावली समजा महिन्याभराची जर एक टाइमची तर 2600 रुपये एक टाइमची? नाही, दोन्ही टाइम। 2 टाइमची। आणि एक टाइमची लावली समजा दुपारी किंवा संध्याकाळी? 1500 रुपये। किती? 1500।
आता काय बनणार? इडली. ठीक है, पार्सल क्या? ऑर्डर का माल है। ऑर्डर डेली रहता है क्या ऑर्डर? हाँ ऑर्डर डेली रहता है। किती इडली तयार होणार आता? आता 12 12. आणि किती वेळ जाईल त्याला? 10 मिनिटं 10 मिनिटात होऊन जाईल ना? होऊन जातं. काय बोलणार दादा, काय घेतलंय तुम्ही? थालीपीठ. काय बोलणार थालीपीठ बद्दल? अच्छा. आता कसली तयारी? पोहेची. पोहे. पोहे पोहे किती बनवायचे आपल्याला? अर्धा 1 किलो किती? अर्धा. पोहा कोणता यूज करता तुम्ही? स्वस्तिक पोहा आहे. स्वस्तिक दाखवा एकदा. स्वस्तिक पोहा. चला बघूया पोहा तुमचा कोणत्या स्टाईलने बनतो ते आपण बघूया, आहे ना. कारण आता भरपूर प्रकार पोहेचे आहे. कोकणी आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, महाराष्ट्रातच भरपूर प्रकार आहे पोहेंचे. हा. बघूया आता ताई आपली कोणत्या प्रकारचे पोहे बनवतात. आधी पोहे धुवून घेणार. अच्छा, दोनदा धुवायचे असतात त्याला? हा दूध असते. अच्छा, हे पूर्ण क्लीन होऊन जातात? क्लीन होऊन जातं. काही ठिकाणी एकदा धुवून घेतात ना? हा, नाही धुतले ना चांगले, हा, चाळणीतच व्हायचे, म्हणजे ते पाणी गळून मग सुके होतात, ओले होत नाही. अच्छा, आणि धुतल्या पण जातात चांगले. बरोबर. आणि वेळ पण लागत नाही, म्हणजे ठेवायची गरज नाही ना? नाही, लगेच गरम गरम करता येते. असे भिजवत बसून मग ते चिखल होतं ना. हा. तुम्ही पोह्यामध्ये काय काय टाकता ताई? जिरे, मोहरी, कढीपत्ता, कांदा. अच्छा. साखर. साखर वगैरे पण पडते? हा, साखर. अच्छा. नवीन काही असं म्हणजे जे संगमनेर मध्ये बनत नाही असं काही करता का? काही वेगळा प्रकार काही नाही? घरगुती, एकदम घरगुती. अच्छा, घरगुती असतं? काही मसाला वगैरे काहीच नाही. काहीच नाही, घरगुती स्टाईल. एकदम घरगुती स्टाईल. ठेवावं लागतं थोड्या वेळ. अच्छा. मग ते गा ऐप पे भी बन गया है क्या? हाँ। रेडी है? एक प्लेट में कितना आता है वो? 6 पीस आता है। 6 पीस. आता काय पडणार? मीठ. मीठ. याचा काय माप वगैरे ठेवलं का अंदाजे असं सगळं? अंदाजेच. अंदाजेच. अच्छा, हे रोजची सवय झाली ना? हा. याच्या अगोदर कुठं म्हणजे बनवत होता का? दुकान वगैरे, हॉटेल वगैरे, का फर्स्ट टाइमच आहे इथं? घरगुती. घरगुती. अच्छा, म्हणजे जे पण आयटम इथं खायला भेटतील ते सगळे घरगुती स्टाईल? घरी मुलांना करते तेच. अच्छा, म्हणजे घरी जे खातात तेच इथं पण तुम्ही देतात लोकांना? हा. आता काय पडणार? हळद. पार्सल.
ये बढ़िया स्टाइल है आपका। हे रेडी झाली का इडली? हा इडली रेडी। अच्छा, हे काय? शेंगदाणे तळलेले। अच्छा, हे आधी फ्राय करून ठेवता का? फ्राय करावं लागतात आधी। आता हे जे चालू केलंय तुम्ही नाश्त्यामध्ये आता 5-6 आयटम, तर याला रिस्पॉन्स आहे चांगला? हा याला रिस्पॉन्स म्हणजे लावल्यापासून भरपूर रिस्पॉन्स भेटला। हे आता रेडी झाले ना? पण रेडी झालं। ये अभी तुरंत पार्सल हो जाएगा भैया? हाँ। आई वहाँ से बना के देते हैं और पूरा टोटल आप यहाँ पे सर्व करते हैं। हाँ। और ये तो पोहा पूरा खत्म होगा तुरंत। हाँ ना, ऑर्डर कम वाले लेके जाना पड़ता है तुरंत। हाँ, तो ये किधर जाएगा ऑर्डर अभी? ये जाएगा हॉस्पिटल में जाएगा। हॉस्पिटल जाएगा? हॉस्पिटल जाएगा। अच्छा, पानसरे हॉस्पिटल जाएगा। मतलब आपका ऑर्डर भी बहुत रहता है। और जो हमारे मेस के कस्टमर है ना, वो भी हमसे नाश्ता लेते हैं। सब बैंकों के साहब लोग जो हैं वो सब हमसे नाश्ता लेते हैं। पोहा जाता है, पोहा और उपमा जाता है पेशेंट के लिए, और बाकी जो नाश्ते वाले लोग हैं वो अलग अलग लेते हैं। जैसे अप्पे हो गया, थाली पीठ हो गया, गोड़ सीरा हो गया। साई ओशो। ये मोबाइल नंबर है ना? हाँ, ये मौसी का मोबाइल नंबर है। काय झालं ते लोक नाही उरले। अरे पोहा और क्या पैक किया आपने? उपमा पैक किया। उपमा पैक किया। अभी तुरंत अभी तुम निकल जाएगा। तुमचं कोणाला जर मेस लावायची असेल किंवा कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कॉन्टॅक्ट नंबर काय तुमचा? 95 18 33 50 87। अच्छा, म्हणजे ह्या फोनवर जर कुणी कॉल केला तुम्हाला तर तुम्ही डब्याची ऑर्डर घेऊ शकता? नाश्त्याची पण आणि डब्याची पण। आणि लॉज में डिब्बा जाते हैं, यात्रिक लॉज हो गए, सोडिया लॉज हो गए, जितने भी लॉज है ना, बाहर से जो लोग जो रहने आते हैं अचानक से उनको डिब्बा देते हैं, फोन करते हैं तो। अच्छा। और जो हाईवे पे बस ड्राइवर वगैरह रुकते हैं ना, अचानक से जिसको लगता है नंबर बांटे हुए, बोर्ड लगाए हाईवे पे। अच्छा, दुधाने में इसका, तो वहाँ से भी फोन आता है, तो वहाँ से भी टिफिन लेके जाते हैं। हाईवे पे मतलब समझा नहीं भैया मैं। तो नासिक रोड हाईवे है ना, ब्रिज है, ब्रिज के उस पर बड़ा बोर्ड लगाया है। अच्छा। दुधाने में इसका, तो फोन करते हैं तो जाते हैं। हफ्ते में 8-10 डिब्बे उधर से आते हैं। अच्छा। और लॉज के डिब्बे डेली आते हैं अपने। एवढ्या मोठमोठ्या हायवेवरून येणाऱ्या गाड्यांना सुद्धा डबे पुरवतात आणि त्यांचं पण होऊन जातं ना, म्हणजे 50 रुपयामध्ये 50 रुपये 2 भाज्या, वरण भात, चपाती। हा, म्हणजे घरचं जेवण होऊन जातं। एकदम घरचं। आता काय बनवताय ताई? आता थालीपीठ बनवतो। हे काय थालीपीठचं पण रेडी असतं का मटेरियल सगळं? हा, सकाळी मळून आणायचं। अच्छा। घरून येताना ते याच्यात काय काय टाकता तुम्ही थालीपीठ मध्ये? ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, बेसन आणि ते कडधान्याचं पीठ आणलेलं असतं दळून। हा, ते टाकायचं। लसूण, मिरची, मीठ, लाल मिरची, धना पावडर, ओवा। हा, ओवा पण टाकता? हा, ओवा सगळं घरगुतीच असतं? हा, सगळं घरगुती। फक्त हे पीठ दळून आणून ठेवायचे। याला कपड्यावरच करावं लागतं ना असं? कपड्यावरच करावं। अच्छा, हे काय करताय तुम्ही आता? ते आपण मधला भाग भाजण्यासाठी तेल टाकतो ना आपण, हा, तेव्हा हा सगळं कांदा सगळं टाक। ह्याच्यात नाही कांदा टाकत। जे आहे ते सगळं इन्स्टंट तयार करूनच येतात। हा, घरचं कोरडं जे बनवलेलं असतं ते फक्त सकाळी ताजं ताजं फ्रेश मध्ये कस्टमरला मळायचं। गरम गरम भेटून जातं। हा, हे आता तयार पण झालंय? हा, तयार। हे असं तेल टाकावं लागतं ना, मग ते मध्ये अच्छा तळलं जातं। मग ते हे कितीचं असतं हे थालीपीठ? 15 रुपये। 15 रुपयाचा फक्त? 15. अरे वा, पोटभर नाश्ता। 2 खाल्ले तर एकदम टाईट। हा, फुल। हा, अच्छा, याच्या सोबत काय देणार? चटणी वगैरे काय? सॉस असतो, चटणी पण आहे खोबऱ्याची, ज्याची जशी चॉईस तसं।
कुणी लोणचं खातं. अच्छा, म्हणजे लोणचं पण आहे, चटणी पण आहे, सॉस पण आहे, सॉस पण दोन्ही तिन्ही ऑप्शन ऑप्शन आहे. हा कस्टमरच्या चॉईसवर आहे ना. हा तुमचा नाश्ता खूप रिजनेबल आहे हो. ताजं पण आहे, फ्रेश पण आहे आणि खूप रिजनेबल आहे. तुम्हाला कसं म्हणजे परवडतं का मग? लोकांच्या पोट भरून खाली म्हणजे आता समाजसेवा करू राहिले. जे आपण खातो तेच लोकांना फायदा कमी. ये जा रहा है अभी पार्सल? अच्छा, इसको क्या अभी गाड़ी को लगाने का है क्या? हॅलो हाँ, किधर है गाड़ी? एकदम टेस्ट एकदम चांगली आहे आणि संगमनेरमध्ये नाश्ता सगळ्यात रिजनेबल म्हणजे 15 रुपयात पुढेच नाही. आपण साधा वडापाव घायला गेलो तरी 20 रुपयाला मिळतो. हा 15 रुपयात आपल्या हे खाल्ल्यावर आपल्याला आपल्या आईची आठवण येते. हे थालीपीठ खाल्ल्यावर आपल्याला आपल्या आईची आठवण येते. आम्ही लहान असताना आम्हाला आमची आई थालीपीठ करून द्यायची आणि ही खायला एकदम अप्रतिम आहे. मी तर म्हणतो सर्वांनी एक वेळा अवश्य भेट द्या. ताईंचं खूप चांगलं आहे. यांशिवाय सर्व नॅचरल आहे आणि रोजच्या रोज ताजं बनवतात आणि भरपेट नाश्ता मिळतो आहे. पोट खराब होत नाही आणि शिवाय संपूर्ण हे 7-8 धान्याच्या प्रकारापासून बनवलेल्या पिठाचं हे थालीपीठ आहे. तुम्ही 2 जर खाल्ले तर भरपूर दिवसभर परत तुम्हाला नाश्ता करण्याची गरज पडत नाही. तुम्ही एक वेळा अवश्य भेट द्या. मी रोज येतो, तुम्ही पण येत जा. आणि एक आपल्यातलेच गरीब कुटुंबातली व्यक्ती आहे. गरीब कुटुंबातली व्यक्ती पुढे जात असेल तर काय अडचण नाही आहे. आपण तर मोठ्या मोठ्या ठिकाणी जातोच आहे. गरीबाला थोडा सपोर्ट करून बाकीचे लोक तर बाहेरून इथं पोट भरतात आहे. आपल्या माणसांनी पुढे गेलं तर काय हरकत आहे. एक वेळ तुम्ही अवश्य भेट द्या. चला, थँक्यू. आणि इतकी चव एकदम अप्रतिम आहे की आपल्याला आपल्या आईची आठवण येते हे खाल्ल्यावर. दादा आपले फॉलोअर्स सबस्क्रायबर आहे. कालच म्हणे तुमचा व्हिडिओ बघितला. तुमचे व्हिडिओ मला एकदम चांगले लाईक होतात. मी कायम पाहतो तुमचे व्हिडिओ, फॉलो करतो. मी तुमचा खाण्याची शौकीन म्हणून जो ग्रुप आहे तो फॉलो करतो. तुमचं इंस्टाग्राम यूट्यूबवरती आहे ते मी फॉलो करत असतो. आणि तुम्ही जिथं आता तिथं मी व्हिजिट देत असतो. आणि आज योगायोगाने तुमची माझी गाठ झाली. मला फार आनंद झाला. तुम्ही पण हा ग्रुप फॉलो करा आणि त्यातनं तुम्हाला खाण्याची शौकीन ग्रुपमध्ये तुम्हाला पण वेगवेगळे अन्नपदार्थांची चव मिळेल. आणि आपल्यातलाच एखादा मराठी माणूस पुढे जाईल आणि ते पण हेल्प करत असतात. बरोबर. तुम्ही सपोर्ट करा यांना, हे पण आपल्याला सपोर्ट करतील. एकमेकाला सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. चला, थँक्यू, धन्यवाद दादा. मैं तो दूसरी तीसरी बार आया हूँ. टेस्टी है, टेस्टी है, बहुत टेस्टी है. अच्छा. पार्सल भी लेके गया हूँ. पार्सल भी लेके गए? रेट भी अच्छा है, रेट भी अच्छा है. जो गरीब लोग है, मिडिल क्लास है, सब ले सकते हैं. ये रेट है. तर मित्रांनो, आपण बघा अशी प्लेट लावून घेतली. थोडासा उपमा घेतला, थोडेसे पोहे घेतले आणि थोडीशी साबुदाणा खिचडी घेतली. तशी इडली वगैरे थालीपीठ पण आहे. पण आपण ह्या 2-3 गोष्टीच आज ट्राय करणार आहोत. तो बघा जसं समोरासमोर इथं फ्रेश एकदम ताजं हे तयार झालेलं आहे. वाफ पण निघत आहे, गरम आहे एकदम मस्त. तर आधी उपमा ट्राय करूया. छान गरम उपमा आपल्यासमोरच तयार झालेला होता. मग छान आहे आणि चटणीची चव पण एकदम मस्त आहे. गरम उपम्यावर ही जी नारळाची चटणी ती एकदम बेस्ट. आता पोहे ट्राय करूया. जसं ताई बोलले ना का अगदी घरासारखं मी नाश्ता तयार करते. जे घरात खाऊ घालतात तेच इथं पण ते तयार करतात आणि कस्टमरला देतात. तर सेम सगळ्यांची टेस्ट एकदम घरगुतीच आहे. कशात पण असा मसाला वगैरे तिखट वगैरे गोड वगैरे जास्त नाही. सगळं एकदम योग्य प्रमाणात आहे आणि खरंच सुरेख असं हे 2-3 नाश्त्याचे आयटम इथं ताईंनी बनवलेलं आहे. संगमनेरमध्ये जर आलात, बसस्टँडला उतरलात किंवा संगमनेरमध्ये आलात तर एकदा ह्या ताईच्या नाश्ता सेंटरला नक्कीच व्हिजिट करा आणि हे आयटम हे एकदा नक्कीच चाका. कारण एकदम रिजनेबल रेटमध्ये आहे आणि सकाळी 7 पासून 11-12 वाजेपर्यंत तुम्हाला हा नाश्ता मिळून जाईल. तर या एकदा संगमनेरला आणि बसस्टँडच्या नवीन नगर रोडला या ताईच्या साई ओशो या नाश्ता सेंटरला नक्कीच व्हिजिट करा. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारांपर्यंत पोहोचवा. तर चला हे आधी संपूया आणि भेटूया आणखीन एक महाराष्ट्राच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, पेत राहा आणि मजा करा.